तुमच्या माहितीसाठी सांगतो, परत 2 मिनिटात रिपीट करेल। एकच संस्था 3 वर्षापेक्षा जास्त ऑडिट करू नका। संस्थेचा ठराव वार्षिक सभेत असेल तरच करा। वार्षिक सभेने संचालक मंडळाला अधिकार दिलेले असतील तर त्या संस्थेचं लेखापरीक्षण करू नका। अशा संस्थेचं नाव आणि तुमचं जर काय असेल तर संबंधित संस्थेच्या निबंधकाला 81(1) च्या पहिल्या परंतुकानवे तुम्हाला आदेश देण्याचे अधिकार असतात ते कळवा। एखाद्या संस्थेचं लेखापरीक्षण मागील कालापासून थकीत असेल आणि तुम्हाला समजा आता 22-23 साठी ठराव केला आणि संस्थेचं ऑडिट मागच्या 5 वर्षाचं असेल तर मागच्या 4 वर्षाचं ऑडिट करू नका। संस्थेच्या निबंधकाला पत्र लिहा। संस्थेचे निबंधक तेवढ्या वर्षाची 81(1) अन्वये परंतुकाची ऑर्डर काढतील। अशा बाबीचं जर उल्लंघन केलं तर तुम्ही रूल 69 नुसार कारवाईला पात्र राहाल। ह्या ज्या काही बाबी आहेत म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं ना, शासनाचं GR वाचा, तुमची नेमणूक ज्या GRनी झालेली आहे तो वाचा, रूल 69 वाचा, कलम 81 वाचा, कलम 82 वाचा। 1-2 मिनिटात तुम्हाला फक्त सांगेल। कलम 24 वाचा, 43, 49, 64, 65, 67, 70, 71 तुम्हाला मी प्रकर्षाने सांगितलेलं आहे। हे साधारणतः 79 वाचा। एक जबाबदारी तुमची राहिली, 79 अन्वये जी मॅन्डेटरी रिटर्न दाखल करायची असतात त्याच्यामध्ये तुमचं एक आहे संस्थेने केलेला वार्षिक सभेच्या ठरावाने तुमची नेमणूक आणि 1 महिन्याच्या आत ठराव झाल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्ही तुमची संमतीपत्रक संस्थेला द्यायचे आणि ते संमतीपत्रक संबंधित निबंधकाला द्यायची जबाबदारी तुमची पण आहे।